₹10 एनएव्ही असलेला फंड द्या किंवा जो फंड स्वस्त असेल तो द्या, असं मला खूपदा विचारण्यात येतं. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ खरंच काही फरक पडतो का एनएव्ही कमी असली तर आणि एनएव्ही जास्त असली तर. मित्र, कॉमन सेन्सची गोष्ट आहे. 10 वर्षापूर्वी एक फंड आलेला असेल तर त्याची एनएव्ही ₹10 ₹100 झाली असेल. जो फंड आज लॉन्च होतो तर त्याची एनएव्ही ₹10 असेल. आता खूप मोठा असा गैरसमज आहे की मग आज ₹10 फंड घ्यायचा, ₹100 फंड नको घ्यायला. ₹10 फंड बाजारात जर कधी नवीन वस्तू घ्यायला गेला किंवा नवीन शेअर घ्यायला गेला, फॉर एक्झाम्पल एचडीएफसी बँकेचा शेअर घ्यायला गेला, त्याची प्राइस आजची ₹1500, तर ज्याची एनएव्ही ₹10 आहे त्याला पण एचडीएफसी बँकेच्या शेअर साठी ₹1500 द्यायला लागतील. ज्याची एनएव्ही ₹1000 आहे त्याला पण ₹1500 द्यायला लागतील तो शेअर विकत घ्यायला गेला. तर हा एक खूप मोठा गैरसमज आहे की स्वस्त फंड आहे म्हणून तो मला जास्त रिटर्न देईल, महाग आहे म्हणून तो खराब रिटर्न देईल. ₹10 सुरू झालेली एनएव्ही एका फंडचे ₹3400. आता जर तुम्ही विचार केला असता की याची ₹100 एनएव्ही झाली, आता आपल्याला हा परचेस करायचाच नाहीये, तर तुमचे ₹3400 कधीच झाले नसते, तुम्ही ₹10,000 वालेच फंड घेतलेले असते. त्यामुळे मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट करताना काळजी घ्या. फंडची एनएव्ही कमी आहे म्हणून इन्व्हेस्टमेंट नका करू, तर आपल्या रिस्क प्रोफाईलला तो सूट होतो म्हणून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.